मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून खटल्याची आणखी एक सुनावणी काल बीडच्या विशेष मकोका न्यायालयात पार पडली। या सुनावणी दरम्यान अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या। त्यापैकी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपीचे वकील यांच्यात न्यायालयामध्ये खडाजंगी झालेली बघायला मिळाली। आता ही खडाजंगी नेमकी का झाली ते मी तुम्हाला सांगणारच आहे। सोबतच आणखी एक महत्त्वाची घटना या खटल्याच्या संदर्भात घडली आणि ती म्हणजे आता 1.25 वर्षानंतर या आरोपींपैकी एक आरोपी हा जेलमधून बाहेर येणार आहे। तो आरोपी जेलमधून का बाहेर येणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच आणखी काय काय प्रोसिडिंग पार पडली आणि आता पुढच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर आरोपींना जामीन मिळावा असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। संतोष देशमुखांच्या खटल्याची जी कालची सुनावणी झाली, या सुनावणीमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी घडल्या तर काही प्रोसिडिंग घडल्या। आता या प्रोसिडिंग मध्ये वाल्मिक करारचा जो जामीन अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावला होता, त्या जामीन अर्जाचा जो निकाल होता तो या न्यायालयाच्या पटलावर ठेवला गेला। यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विष्णू चाटेचा जो जेल ट्रान्सफरचा अर्ज आहे त्याबद्दल बोललं गेलं आणि त्याचा निकाल लवकरच येईल असं सांगितलं जात आहे। यातली तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महेश केदार नावाचा जो आरोपी आहे त्याचा वकील बदलण्याचा जो अर्ज आहे तो अर्ज काल न्यायालयासमोर ठेवला। कालच्या सुनावणीत घडलेली विशेष गोष्ट म्हणजे संतोष देशमुखांना मारणाऱ्या एका आरोपीला आता जेल बाहेर सोडण्यात येणार आहे। तो आरोपी कोण आहे आणि त्याला जेल बाहेर का सोडण्यात येणार आहे तर तो आरोपी आहे जयराम चाटे। या जयराम चाटेच्या भावाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आणि 13 तारखेला त्याच्या भावाच्या मृत्यूनंतरचे जे काही धार्मिक विधी असतात ते धार्मिक विधी केले जाणार आहेत आणि त्या धार्मिक विधीसाठी त्याला जेल बाहेर सोडलं जाणार आहे आणि त्याला पोलीस प्रोटेक्शन मध्ये जेल बाहेर सोडलं जाईल आणि परत त्याला जेलमध्ये आणलं जाईल। त्याला एका दिवसासाठी जरी जेलच्या बाहेर सोडलं जाणार असेल तरी संतोष देशमुख खटल्यामध्ये 1.25 वर्षानंतर कोणत्या तरी एका आरोपीला जेल बाहेर काढलं जाणार आहे, ही यातली एक विशेष बाब आहे। यातली चौथी आणि महत्त्वाची गोष्ट घडली आणि ती चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपींच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाली। आता ही खडाजंगी का झाली तर नेहमीप्रमाणे म्हणजे गेल्या अनेक सुनावण्यांमध्ये आरोपींचे वकील ज्या प्रकारे सांगतायत त्या प्रकारे त्यांनी याही वेळी सांगितलं की त्यांना डिजिटल पुरावे आणि इतर पुराव्यांच्या प्रती या अजूनपर्यंत दिल्या जात नाहीये। तर दुसऱ्या बाजूने सरकारी पक्षाकडून उज्ज्वल निकमांनी आरोपींच्या वकिलांवर घणाघात केला आणि आरोपीचे वकील आणि आरोपी हे वेळकाढूपणा करतायत किंवा खटला चालवण्यामध्ये दिरंगाई करतायत असा आरोप उज्ज्वल निकमांनी केला। त्याला आम्हाला पुरावेच दिले जात नाहीयेत तर आम्ही केस कशी लढणार असं प्रत्युत्तर आरोपीच्या वकिलाकडून दिलं गेलं आणि या विषयावर दोन्ही वकिलांमध्ये काही काळ खडाजंगी झाली आणि कोर्टामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। आता या डिजिटल पुराव्यांच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही अनेकदा ऐकतो की डिजिटल पुरावे आम्हाला दिले जात नाहीयेत असं आरोपींचे वकील सांगतात, मग सरकारी पक्षाकडून हे डिजिटल पुरावे का दिले जात नाहीत तर त्याचं सगळ्यात मोठं कारण हे टेक्निकल आहे। म्हणजे जे आरोपी मारहाण करतानाचे व्हिडिओ आहेत किंवा ऑडिओ आहेत, फोटोज आहेत किंवा चॅट्सचे स्क्रीनशॉट आहेत, या सगळ्या गोष्टी या डिजिटल पुराव्यामध्ये येतात आणि याची तपासणी करण्यासाठी म्हणजे त्या व्हिडिओची तपासणी करण्यासाठी ते सत्य आहेत की AI नी बनवलेले आहेत या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी हे सगळे व्हिडिओ किंवा हे सगळे डिजिटल पुरावे हे फॉरेन्सिक लॅबला पाठवले गेले होते आणि ते फॉरेन्सिक लॅबहून परत येईपर्यंत ते आरोपींना देणं शक्य नव्हतं। त्यामुळे ते सरकारी पक्षाकडून एवढे दिवस आरोपींच्या वकिलांना दिले गेले नाही, पण तेच कारण पुढे करून आरोपींचे वकील हे सातत्यानं खटल्याला दिरंगाई करत होते असंच दिसून आलं। आता यावर कालच्या सुनावणीमध्ये कोर्टानं सांगितलं की दिवसभर बसायची वेळ जरी आली तरी ही दिवसभर बसून हे सगळे पुरावे आरोपींच्या वकिलांना आणि आरोपींना दिले जावेत आणि तसा त्यांचा अधिकार आहे। आता कोर्टाच्या आदेशानंतर हे सगळे पुरावे आरोपींच्या वकिलांना काल दिले गेले म्हणजे दिवसभर कोर्टात बसून हे सगळे पुरावे हे आरोपींच्या वकिलांना दिले गेलेत याची खातरजमा केली गेली अशी माहिती माझ्यापर्यंत आली आहे। आता हे पुरावे दिले गेल्यामुळं आता जो दिरंगाई करण्याचा जो आरोपींच्या वकिलांचा मुद्दा होता तो काही प्रमाणात सुटलेला आहे आणि त्यामुळे आता पुढच्या तारखेला रेग्युलर आर्ग्युमेंटला सुरुवात होईल। म्हणजे 24 तारखेची जी पुढची डेट देण्यात आलेली आहे
त्या दिवशी साक्षीदारांची यादी ही न्यायालयासमोर सादर केली जाईल आणि साक्षीदारांच्या क्रॉस चेकिंगला सुरुवात होईल आणि खऱ्या अर्थानं कालच्या सुनावणीमध्ये जी दोन्ही वकिलांमध्ये खडाजंगी बघायला मिळाली, तशा प्रकारची खडाजंगी या पुढच्या प्रत्येक सुनावणीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण की प्रत्येक मुद्द्याबद्दल, प्रत्येक शब्दाबद्दल किंवा प्रत्येक साक्षीदाराच्या प्रत्येक वाक्याबद्दल आर्ग्युमेंट केलं जाईल. दोन्हीकडच्या वकिलांकडून, म्हणजे सरकारी वकील उज्ज्वल निकम असतील किंवा आरोपींचे वकील असतील, या दोन्ही बाजूंचा या ठिकाणी आर्ग्युमेंटमध्ये कस लागलेला तुम्हाला बघायला मिळेल. आणि हा कस लागल्यानंतर आपल्या बाजूने प्रत्येक मुद्दा कसा फिरवता येईल यासाठी दोन्हीकडचे वकील प्रयत्नशील असतील आणि त्यामुळं पुढच्या सुनावणीपासून प्रचंड वादावादी ही कोर्टात बघायला मिळणार आहे. आता या सगळ्या पुढच्या सुनावण्यांमध्ये काय काय होईल ते मी तुमच्या समोर घेऊन येईलच किंवा तुम्हाला सांगत राहीलच, त्याबद्दलच्या अपडेट देत राहील. पण तोपर्यंत थांबूयात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.